तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता माझं आवरलं होतं, मी आता चाललोय साईटवर आणि जाता जाता मला वाटेत मामा दिसले. माझ्या पाठीमाग येत होते आणि म्हणाले आपण दोघं रेस्ट लावूया काय. मी म्हणलं चला, म्हणलं कोण जाते पहिला साईटवर बघूया. मग तिथनं परत मामांच्या पुढे आलो या साईटवर. इथं आपल्याला नुसता पाड काढायचा होता, जरा मामांची मज्जा करूया म्हणलं. चालू करू काय? मग त्यांना म्हणालो तुमचा एक फोटो काढ्या, थांबा जरा. मग हळूच लाजले बघा. आणि आपण इथं काल पिलर बांधले होते, त्याला गिलाव पण मारून घेतला बघा लगेच त्यांनी. आणि मामांना इथं पोती भरायला लावली होती बघा, खाली नेऊन टाकायची होती. आणि मामा काय म्हणाल्यात मला तर काय कळना. हां, अरे कहना क्या चाहते हो? मग तिथलं काम आवरल्यावर आम्ही आलो या साईटवर. मामांना तिथंच थांबवून घेतलं होतं, कारण तिथं आता विटा टाकायच्या होत्या. मग तिथनं परत आलो आत आणि इकडं नकाशा कसा लावलाय बघा. शाळेत नोटीस बोर्डवर कसं नोटीस लावत्यात तसं लावून ठेवल्यात बघा. आणि इकडे हिनी सगळ्या चारी गाळ्याच्या साईटा मारून ठेवल्या होत्या. आता फक्त राहिल्या होत्या त्या हॉलच्या मारायच्या. परत आम्हाला काम लागला हा हॉल स्वच्छ करायचा, कारण इथं साईटा मारायला सुरुवात केली होती. हॉलच्या साईटा अर्धवटच ठेवल्या आणि सगळेजण म्हणले पहिल्या तर बांबू घेऊया, नंतर बॉटम पण घेऊया. मग तिथनं आतनं बॉटम घ्यायला सुरुवात केली आणि इकडं आम्ही बांबू टाकायला सुरुवात केली. प्रत्येक गाळ्यात 20-20 बांबू टाकून घेतले पहिल्यांदा तर. आणि आता आम्ही पहिला गाळा अडवायला सुरुवात केली. आणि आता आपल्याला प्लेटा पलीकडच्या साईडवरनं द्यायच्या होत्या. मग काय इथं शिडी टाकून त्यावर तख्ता टाकला आणि ब्रिज बनवून घेतला. आता याच्यावरनं पलीकडे प्लेटा जात होत्या आणि अशा वरनं मी प्लेटा आणून देत होतो मामांना आणि मामा जागेवर नेऊन ठेवत होते. आणि तेवढ्यात दिसला मला मिरा कसं पोच देऊन थांबलाय बघा. कुठं तर मोठा आंबा पाडला होता, ब्रेकर न्यायला आला होता तो. परत आमचा पहिला गाळा झाकून झाला होता. मग दादा कोणकिनी लगेच काढलं बघा धूर. आणि आम्ही दुसरा गाळा झाकायला सुरुवात केली आणि तो पण लगेच झाकून घेतला. आणि आता आपल्याला नुसती प्लेटा द्यायचंच काम होतं बघा. आज जरा निवांतच काम होतं आपल्याला. मग तिथनं लगेच आम्ही तिसरा गाळा झाकायला सुरुवात केली आणि तो पण त्यांनी झाकून घेतला. आता आम्ही शेवटचा पॅचेस तेवढा झाकणार होतो. आणि आता वाजले होते 6:15 आणि सगळ्यांची चर्चा चालू होती, सुट्टी कधी करायची, सुट्टी कधी करायची. मग तिथनं आम्ही शेवटचा पॅचेस पण झाकून घेतला. आता आमची झाली होती सुट्टी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.